कोणताही सण आला की पुरणपोळी बनवायचं म्हटलं का कोडं पडतं. तर आज या ठिकाणी नवशिक्के काय, अगदी नेहमी बनवणारी सुद्धा सहज बनवते. ही पुरणपोळी जर पाहताल ना तर अगदी मस्त टम्म फुगते आणि या पुरणपोळीमध्ये भरपूर असं पुरण घातलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे बारीक सारीक गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. बरं, विशेष म्हणजे ही पुरणपोळी अजिबात मैदा न वापरता पण बनवलेली आहे. त्यामुळे नवशिक्के सुद्धा सहज पुरणपोळी बनवतील. त्यामुळे जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तुमचं सगळ्यांचं वैशाली किचन मध्ये मनापासून खूप खूप स्वागत. आता साधारणपणे 250 ग्रॅम इथे मी हरभरा डाळ घेतली आहे. बरेच जण याला चणा डाळ सुद्धा म्हणतात. आता ही डाळ आपल्याला कमीत कमी अर्धा ते पाऊण तास पाण्यामध्ये भिजत घालायची आहे. जर तुम्हाला डाळ भिजवून पुरण बनवायचं नसेल तर कोमट पाणी करून डाळ कुकरला शिजून घेतली तरीही चालेल. पण ही पद्धत वापरली ना तर पुरण अगदी छान मऊसूत तयार होतं. आता ही डाळ आपल्याला 2 डब्यांमध्ये काढून घ्यायची आहे, कारण एका डब्यामध्ये ही डाळ छान शिजली जाणार नाही, म्हणून 2 याच्यामध्ये आपण ही डाळ काढून घेतलेली आहे. आणि साधारणपणे अर्धा ते 1 इंच वर पाणी राहील अशा पद्धतीने आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. ही डाळ तुम्ही डायरेक्ट कुकरला जरी लावली ना तरी सुद्धा चालेल. आता या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते अगदी सोजीच्या चाळणीने चाळून घ्यायचं, म्हणजे आपल्या पोळ्या छान मऊसूत येतात. आता चवीनुसार मीठ घालायचं आणि चिमूटभर हळद घालायची. 250 ग्रॅम आपली डाळ आहे, त्यामुळे आपल्याला 300 ग्रॅम एवढं गव्हाचं पीठ लागणार आहे. आता हे मीठ आणि हळद छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. साधारणपणे हे पाणी मी रूम टेम्परेचरवरच वापरलेलं आहे. गरम किंवा खूप थंड पाणी इथे वापरायचं नाही. जे आपण रेग्युलर वापरतो तेच वापरायचं आहे. पिठामध्ये हळद घातल्यामुळे पोळी दिसायला छान दिसते. जर तुम्हाला नसेल पिठामध्ये घालायची, नाही घातली तरीही चालेल, अगदी ऑप्शनल आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पीठ भिजवून घेतलेलं आहे. अगदी मस्त जेमतेम चपातीला आपण जसं पीठ मळतो त्याच पद्धतीचं हे पीठ मी मळलेलं आहे. आता थोडंसं तेल घालायचं आणि पुन्हा एकदा हे तेल या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं. असं केल्यामुळे पीठ आपलं छान लवचिक आणि मऊसूत तयार होतं. पुरणपोळीसाठी आपण हे पीठ मळत आहोत, त्यामुळे हे पीठ कमीत कमी 7-8 मिनिटं छान मळून घ्यायचं. तर या ठिकाणी पाहू शकता मस्त पीठ आपलं मळून झालेलं आहे. जेमतेम या पिठामध्ये 6-7 पोळ्या होतील अशा पद्धतीने आपण हे पीठ मळलेलं आहे. बरेच वेळा या पिठावर आपण एखादं ओलं कापड टाकतो किंवा हे पीठ पाण्यात ठेवतो. असं काहीही न करता हे पीठ आपण एका कॅरी बॅग मध्ये ठेवणार आहोत. आता कितीही वेळ झाला तरी पीठ तुमचं छान असंच मऊसूत राहतं. या पिठाला बाहेरील हवा न लागल्यामुळे हे पीठ अजिबात कोरडं देखील होत नाही. आता त्याच परातीमध्ये आपण कोरडं पीठ घेणार आहोत. ते सुद्धा अगदी सोजीच्या चाळणीने बारीक चाळलेलं. या सर्व बारीक सारीक गोष्टी केल्या ना तर पुरणपोळी अगदी छान मऊ लुसलुशीत तयार होते आणि अजिबात सुद्धा बिघडत नाही. आता या ठिकाणी डाळ सुद्धा आपली छान शिजलेली आहे. बोटावर घेऊन पाहता तर अगदी मऊसूत ही डाळ शिजली आहे. आता या डाळीतलं पाणी सगळं आपण चाळणीच्या साहाय्याने गाळून घेणार आहोत, कारण डाळ आपली अगदी कोरडी असली पाहिजे, म्हणजे पुरण सुद्धा छान कोरडं पटकन तयार होतं. दोन्ही डब्यातली डाळ मी या चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे आणि यातील जे पाणी आहे ते खालच्या भांड्यामध्ये सगळं गाळून राहतं. हे पाणी आपल्याला आमटीसाठी वापरता येतं. जर तुम्ही आमटी बनवणार असाल तर हे पाणी आणि यामध्ये 1-2 चमचे डाळीचे घेतले ना की आमटी सुद्धा छान तयार होते. आता या ठिकाणी डाळीतील सर्व पाणी निथळून आपण बाजूला केलेलं आहे. आता या पाण्यामध्येच 1-2 चमचे आपण शिजलेल्या डाळीचे घालणार आहोत, जेणेकरून आपल्याला पुढे पुरणपोळी बरोबर आमटी खाता येईल. आता ही डाळ छान या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची, म्हणजे आमटी छान घट्टसर तयार होते. आता हे आमटीचं पाणी बाजूला ठेवू आणि एका छोट्याशा पातेल्यामध्ये, जेणेकरून डाळ बसेल त्या मापाच्या पातेल्यामध्ये ही निथळून घेतलेली डाळ काढून घ्यायची आहे आणि या डाळीमध्येच अगदी चिमूटभर हळद घालायची आहे. तसेच त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचे. लगेचच आपण जायफळ विलायचीची पूड घालणार आहोत आणि यामध्ये बारीक केलेला 250 ग्रॅम गूळ सुद्धा मिक्स करून घेणार आहोत. जर तुम्हाला जायफळ विलायचीची पूड आणि मीठ हे पुरण शिजल्यानंतर जे गूळ मिक्स केल्यानंतर जरी घातलं तरीही चालणार आहे, पण मी हे अगोदरच घातलेलं आहे. आता
आपल्याला हे पुरण कमीत कमी 10-15 मिनिटं चांगलं गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. गॅसवर शिजवत असताना अगदी मंद गॅसवर हे पुरण आपल्याला शिजवायचं आहे. या इथे आपल्याला कुठेही गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला हे पुरण मंद गॅसवर शिजवायचं आहे. आता हे शिजलं की नाही कसं ओळखायचं, तर त्यामध्ये असा चमचा उभा करून पाहायचा. जर तो उभा राहिला तर समजून घ्यायचं पुरण आपलं छान शिजलं. जर चमचा खाली पडला तर पुरण मात्र आपलं कच्चं आहे असं समजावं. आता या ठिकाणी पुरण गरम असतानाच आपल्याला चाळणीच्या साहाय्याने हे पुरण बारीक करून घ्यायचं आहे. अगदी तुमच्याकडे जर पुरण यंत्र असेल त्यामध्ये जरी बारीक केलं ना तरीही चालेल, पण मी सजेस्ट करेन की पुरण यंत्रापेक्षा चाळणीमध्ये खूप बारीक हे पुरण तयार होतं. आता या ठिकाणी तुम्हाला मी दाखवते, पहा हे पुरण सुद्धा हातात घेतलं ना अगदी मऊसूद लागतं. तर अशा पद्धतीचं हे पुरण आपण तयार करून घेतलेलं आहे. कमीत कमी या ठिकाणी 10 ते 15 मिनिटं सहज लागतात. पुरणपोळी बनवण्यासाठी पीठही तयार आहे आणि पुरण देखील. पीठ जर पाहता तर अगदी मस्त मऊ लुसलुशीत तयार झालेलं आहे. आता हे पीठ एकदा आपल्याला पुन्हा मळून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये असणारी चिकनाई छान एकजीव होते आणि पोळी लाटायला अगदी सोयीस्कर होतं. आता हे पीठ एकदा मी मळून घेतलं आणि याचा तेलाचा हात घेऊन लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे. जेवढ्या प्रमाणात तुम्हाला पोळी बनवायची तेवढा गोळा आपल्याला या ठिकाणी पिठाचा घ्यायचा आहे. अगदी साधारणपणे लिंबा एवढंच घ्यायचा, म्हणजे त्यामध्ये पुरण देखील भरपूर बसलं जातं. जेवढ्या प्रमाणात तुम्हाला पुरण पोळीमध्ये घालायचं आहे तेवढा गोळा आपल्याला सुरुवातीला बनवून घ्यायचा आहे. आता पिठाचा आणि पुरणाचा जर गोळा पाहताल, पिठाच्या गोळ्यापेक्षा अगदी पुरणाचा दुप्पट तिप्पट गोळा आहे. एवढ्या प्रमाणात आपल्याला या पोळीमध्ये पुरण भरायचं आहे. जर नवशिक्य असतील त्यांना जर ही गोष्ट जमत नसेल तर जेवढा पिठाचा गोळा आहे तेवढाच पुरणाचा जरी घेतला ना तरी अगदी सहज पुरणपोळी बनवू शकतील. सुरुवातीला हा पिठाचा गोळा आपल्याला कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि याची पारी किंवा वाटी बनवून घ्यायची आहे. वाटी बनवल्यानंतर हलकंसं कोरडं पीठ लावायचं आणि या वाटीमध्ये आपल्याला पुरणाचा गोळा भरून घ्यायचा आहे. सर्व बाजूने हे पुरण आपल्याला 2 अंगठ्याच्या मदतीने दाबून घ्यायचं आणि कडेला असलेलं पिठाचा भाग आपल्याला वर पडत चालायचं. ज्या पद्धतीने आपण मोदक बनवतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ वर खेचायचं आहे. आता एक्स्ट्राचं पीठ आपण काढून टाकायचं आणि हा गोळा हातावर छान गोल करून घ्यायचा आहे. तळ हाताच्या मदतीने थोडासा दाबून घ्यायचा आणि कोरड्या पिठामध्ये बुडवून आपल्याला दोन्ही हाताच्या साहाय्याने असा हा गोळा चपटा करून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. तळ हाताच्या मदतीने गोळा चपटा केला ना तर पुरण सर्व भागामध्ये छान एकसारखं पसरलं जातं. आता ही पोळी लाटत असताना एकाच डायरेक्शनने लाटायची. सुरुवातीला याच्या कडा लाटून घ्यायच्या आणि नंतर मग हलकसं मध्यभागी लाटायचं आहे. पोळी लाटत असताना कोरड्या पिठाचा वापर करायचा आणि हलक्या हाताने ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. पाहिजे तेवढी ही पोळी छान पातळ लाटता येते. हलक्या हाताने पोळी लाटली ना की अगदी ती कोरड्या पिठावर छान गोल बिंगली जाते आणि आपली पोळी सर्व बाजूने एकसारखी अशी लाटली जाते. सुरुवातीला या कडा लाटल्यामुळे पोळी सुद्धा दिसायला छान दिसते. आता ह्या पोळीची साईज तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही ही पोळी बनवू शकता. अगदी मी मध्यम स्वरूपाची बनवलेली आहे किंवा तुम्ही याला मोठी साईज सुद्धा म्हणू शकता. जर तुम्हाला यापेक्षाही लहान पोळी लाटायची असेल ना तरी सुद्धा लाटू शकता. अगदी सहज या पोळ्या लाटल्या जातात. आता ही लाटलेली पोळी आपण भाजून घेणार आहोत. सुरुवातीला लो टू मीडियम गॅस ठेवायचा आणि ही पोळी छान उलटी करेपर्यंत भाजून घ्यायची. एक बाजू छान भाजून झाली ना की नंतर या पोळीला उलट न लावता आपल्याला ही पोळी हातानेच उलटी करायची आहे. कारण पोळीमधला जो गूळ असतो ना तो गरम होतो आणि पोळी अगदी मऊसूत तयार होते. त्यामुळे उलट न लावलं की ही पोळी फुटण्याची शक्यता आहे. आता पोळी उलटी केली की गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे आणि ही पोळी आपल्याला छान तेल किंवा तूप लावून भाजून घ्यायची आहे. अगदी एक बाजू भाजून झाली ना की दुसऱ्या बाजूने तेल लावायचं किंवा तूप असेल तर तूप सुद्धा लावू शकता. दोन्ही बाजूने छान ही पोळी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. पोळी पाहताना मस्त छान टम्म फुगलेली आहे. जोपर्यंत पहिली बाजू उलटी करीत नाही ना तोपर्यंत उलटणं लावायचं नाही. एकदा ही पोळी उलटी केली ना मग तुम्ही उलटणं सुद्धा लावू शकता.
तर अशा पद्धतीने आपली पहिली पोळी छान मस्त भाजून झालेली आहे. तर अशाच पद्धतीने मी दुसरी सुद्धा पोळी या ठिकाणी करून दाखवणार आहे. नेहमीप्रमाणे वाटी करायची आणि त्यामध्ये भरपूर असं पुरण घालायचं आहे. कारण पीठ आपण असं इतकं छान भिजवलेलं आहे, मळलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जितकं पुरण घालाल ना, तितकं या पोळीमध्ये पुरण बसलं जातं. बरं, विशेष म्हणजे या पिठामध्ये आपण मैद्याचा सुद्धा वापर केलेला आहे. जर तुम्हाला मैद्याचा वापर करायचा असेल तर 1-2 चमचे तुम्ही मैदा सुद्धा वापरू शकता. गव्हाचंच पीठ आहे त्यामुळे अगदी सहज या पिठाच्या पोळ्या लाटल्या जातात. फक्त सुरुवातीला काय करायचं की डाळ चांगली शिजवून घेईपर्यंत सुरुवातीला गव्हाचं पीठ छान मळून ठेवायचं. म्हणजे जोपर्यंत आपलं पुरण तयार होत नाही तोपर्यंत ते पीठ छान भिजलं जातं. त्यानंतर पोळीमध्ये पुरण घालत असताना पूर्णतः पुरण थंड असलं ना की पोळी सुद्धा अजिबात फुटत नाही. पोळी लाटताना अजिबात गरम पुरणाचा वापर करायचा नाही, म्हणजे पोळी अगदी छान जमून येते. अशाच पद्धतीने मी दुसरी सुद्धा पोळी या ठिकाणी लाटली आणि अगदी सुरुवातीला लो फ्लेमवर भाजून घेतली आणि नंतर हाय फ्लेमवर ही पोळी आपण भाजून घेणार आहोत. एक बाजू छान भाजून झाली ना की दुसऱ्या बाजूला पोळी उलटी करताना उलटण्याचा वापर करायचा आणि सगळ्या पोळ्या आपल्याला या ठिकाणी हाय फ्लेमवरच भाजायच्या आहेत, ज्यामुळे त्या अजिबात कडक होत नाही आणि छान मऊसूद राहतात. पिठाचं आणि डाळीचं जर प्रमाण हे घेतलं ना तर तुमचं पुरण आणि पीठ अजिबात शिल्लक राहत नाही. एवढ्या पिठामध्ये आणि पुरणामध्ये मध्यम आकाराच्या जर बनवल्या तर 7 ते 8 सहज होतात आणि लहान साईज जर बनवली ना 10 ते 12 पोळ्या अगदी तयार होतात. तर या ठिकाणी आपली दुसरी पोळी सुद्धा छान खरपूस अशी भाजून झालेली आहे. अगदी सगळ्या पोळ्या छान टम्म फुगतात आणि दिवसभर काय दुसऱ्या दिवशी सुद्धा मऊ लुसलुशीत राहतात. तर या ठिकाणी मी फक्त 3 पोळ्या बनवून दाखवलेल्या आहेत. पोळ्या जर पाहता रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि अगदी छान भरगच्च पुरणाने भरलेली ही पोळी आहे. फोडून सुद्धा दाखवते. भरपूर पुरण भरलेली ही पोळी आहे. तुम्ही सुद्धा येणाऱ्या सणाला अशा पद्धतीची पोळी नक्की बनवून पहा. अगदी सहज, सोपी आणि भरपूर पुरण भरलेली ही पोळी तयार होते. पोळीचा पापड जर पाहता तर अगदी मस्त पातळ आहे. अगदी बोटं सुद्धा दिसतात. ही पोळी गरम असताना अगदी तुपाबरोबर जर खाल्ली ना तर खायला सुद्धा खूप छान लागते. तर अशा पद्धतीच्या पोळ्या नक्की करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल. आता इथपर्यंत आलाच असाल तर नक्की चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. अशा छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.